आपल्या मुला मुलींच्या जीवनातील सर्वात अनमोल क्षण अधिक मंगलमय करण्यासाठी माऊली मंगल कार्यालय आपल्या सेवेसाठी तत्पर आहे। कार्य तुमचे, सहकार्य आमचे। लग्न समारंभ, साखरपुडा, वाढदिवस, स्नेह संमेलन, डोहाळे जेवण ह्या व अशा तुमच्या खास क्षणासाठी उत्कृष्ट ठिकाण म्हणजेच माऊली मंगल कार्यालय, तीही आता अगदी नवीन व वेगळ्या स्वरूपात। भव्य दिव्य हॉल, आकर्षक स्टेज व लाइटिंग, विधिवत लग्न व साखरपुड्यासाठी विधी मंडप, डायनिंग हॉल व प्रशस्त पार्किंग व्यवस्था। हळदी कार्यक्रमापासून तर वधूवर कार्यालय सोडेपर्यंत संपूर्ण पॅकेजची सोय। घ्या आनंद आता आपल्या सोहळ्याचा। असंख्य सुविधा व निर्मळ वातावरणासह तसेच अगदी विनम्र सेवा। बुकिंग सुरू, मोजक्याच तारखा शिल्लक आहेत। एक विश्वासाचं नातं, उत्कृष्ट सेवा म्हणजेच माऊली मंगल कार्यालय। आमचा पत्ता नानस धुमाला, तळेगाव, नांदूर, शिंगोटे रोड। संपर्क 9922415568 तसेच 9172260422। संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील गायत्री तलावाच्या ठिकाणी पाईपलाईनचं काम प्रगतीपथावर सुरू असून तळेगाव दिघे परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी आता नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याचं काम देखील प्रगतीपथावर सुरू आहे। लवकरच तळेगावच्या नागरिकांना पाणी मिळेल असा विश्वास सामाजिक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी बोलताना व्यक्त केला आहे। गायत्री तलावातून तळेगावकरांना पाणी मिळण्यासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील, संगमनेर तालुक्याचे आमदार अमोल खताळ तसेच विविध प्रशासकीय अधिकारी यांचं सहकार्य लाभत असल्याचं युवक कार्यकर्ते अमोल दिघे यांनी बोलताना सांगितले। सदर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी युवा नेते अमोल दिघे, ग्रामविकास अधिकारी आदिनाथ कडलव, गणेश बोखारे, ग्रामपंचायत सदस्य राजेश दिघे, अतुल कदम, गोरख इल्ले, दत्ताभाऊ दिघे, निवृत्ती दिघे, मच्छिंद्र सुपेकर आदींसह तळेगाव दिघे ग्रामस्थ ग्रामपंचायत प्रयत्नशील आहे। आज तळेगाव दिघे येथील गायत्री ट्रोन क्रेशरवरती खाणीच्या या ठिकाणी जाऊन तळेगावचे सर्व ग्रामपंचायत सदस्य आम्ही त्या गायत्री प्रोजेक्टवर जाऊन त्या ठिकाणी सर्व पाहणी केली आणि तळेगावच्या ग्रामविकास अधिकारी असतील व सर्व ग्रामपंचायत सदस्य त्या ठिकाणी आज ट्रान्सफॉर्म बसवण्याचा शुभारंभ सर्व ग्रामपंचायत सदस्य आणि तळेगाव ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी तसेच त्या खाणीचे शेतकरी असतील गोरख दिघे सर यांच्या माध्यमातून खाणीच्या ठिकाणी त्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मचा शुभारंभ करण्यात आला। 2 ते 3 दिवसात इलेक्ट्रिक मोटर सोडून त्या ठिकाणी तळेगावला 8 ते 10 दिवसात पाणी देण्याचा ग्रामपंचायत सदस्यांचा व सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांचा मानस आहे। तरी वेळोवेळी राजेश दिघे असतील, अतुल कदम असेल, गोरख किल्ले यांच्या प्रयत्नांना तिने वेळोवेळी या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे। तसेच तळेगाव ग्रामपंचायतचे सरपंच असतील, सर्व सदस्य असतील आणि महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब असतील आणि व संगमनेर तालुक्याचे विद्यमान आमदार अमोलजी खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली या तळेगावला पाणी द्यायचा त्यांचा मानस आहे आणि आता एक एक काम प्रगती पथावर असून लवकरच या तळेगाव पंचकृषीला 8 ते 10 दिवसात पाणी येईल अशी प्रशासकीय माध्यमातून आम्हाला सांगण्यात येत आहे। 8-10 दिवसातच पाणी तळेगावला देण्याचा मानस सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा, सरपंचांचा व सर्व ग्रामस्थांचा या ठिकाणी सहकार्य लाभत आहे। सर्वप्रथम ज्या पाईपलाईनसाठी वेळोवेळी शेतकऱ्यांनी मदत केली त्या शेतकऱ्यांचे मी आभार मानतो। कोणाची मका असेल, कोणाचे कांदे असतील, कोणाचा हरभरा असेल, त्यांनी चालू पिकातून आम्हाला जीसीबीच्या साह्याने कुठल्याही प्रकारची अडचण न देता वेळोवेळी सहकार्य केलं। तसेच आमचे ग्रामपंचायत सदस्य तिथं राजेश दिघे, अतुल दिघे असतील किंवा अनेक सरपंच यांनी वेळोवेळी जाऊन त्या ठिकाणी शहानिशा करून मदत करून ते काम चालू ठेवलं। मी त्यांचे सर्वांचे ग्रामपंचायत सदस्य असतील, प्रभारी सरपंच सर्वांचे ठिकाणी आभार मानतो आणि तळेगावला 8 ते 10 दिवसात या ठिकाणी पाणी उपलब्ध होईल अशी सर्व ग्रामस्थांना या ठिकाणी सांगू इच्छितो आणि या ठिकाणी थांबतो।